खेळ झाले. हे काय? निलिमा, फायनली बॅग भरायला घ्यायची. तुझा डिसिजन झालाय की विचारतोय? निलिमा प्लीज माझं ऐक जरा. आता कसं निलिमा, अभिरामचा साखरपुडा आहे नाही का, तो धाकटा भाऊ आहे, म्हणूनच तर मी सुट्टी घेतली ना. अण्णा आणि आई आधीपासूनच हे असं म्हणत होते, पण मी आपलं माझे लेक्चर्स आहेत, तुझं रिसर्चचं काम आहे, आपल्या आर्चिसचं कॉलेज आहे म्हणून आपलं काही बाई सांगत आलो. पण आता अभिरामचा साखरपुडा उद्यावर आला, तेव्हा आता निघून उद्या सकाळपर्यंत तरी आपण पोचायला नको का? माधव, आपण डायरेक्ट लग्नाला जाऊ शकतो ना. साखरपुड्याला जायची काय गरज आहे? अगं निलिमा, आपण गेलो नाही तर आईला अण्णांना काय वाटेल? उलट सगळे मिळून गेलो ना तिथे तर त्यांना खूप बरं वाटेल. आणि इतक्या वर्षांनी गावात तर असं मला. माधव, हे बघ, मला कळतंय घरातलं कार्य जायला हवं. हा हो ना. पण रिसर्च पेपर्सचं मुंबईत डिग्निटरी समोर माझं रिडिंग आहे आणि नंतर मला युरोपला जायचंय कॉन्फरन्ससाठी. म्हणजे थोडक्यात जायचं नाही असंच सांगायचं आहे तुला? लग्नाला जाऊ असं म्हटलं. मामा, डॅड, जे काय ते लवकर ठरवा. मलाही कॉलेज आहे आणि बऱ्याच गोष्टी प्लॅन करायच्या आहेत. निलिमा, गावी जाऊन आपल्याला 2 वर्ष झाली. अगं मलाही वाटतं अण्णांना आईला भेटावं. त्यांची आता वय पण झाली. हा ठीक आहे, जाऊ. हा चला. पण एका अटीवर. आता कुठली अट? साखरपुडा झाला की लगेच निघायचं. डन. चला बॅग भरा. अर्चिस, तुझी बॅग भर. चल 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 लवकर, अण्णा वाट बघत असतील. कोकणात माझं सार बालपण गेलं. माझं घर, आई, वडील, भावंड सगळे याच मातीत होते. इथली झाडं, समुद्र, काजू, आंबे हे सगळ्या माझ्या खूप ओळखीच आहे. शहरात गेलो ना तरी ह्या जागेतच असं काहीतरी आहे की मला नेहमी इथे यायची ओढ लागते. आज किती दिवसांनी गावी चाललोय, कधी एकदा पोचतो असं झालंय. ही साडी बघा, मुलीसाठी निवडलेली. हा छान. हा पण सोबतीला कपाटातलो एक दागिना देवा मुली. या वाड्याची धाकटी सून. हा हो. ऐका, मुलीच्या आईला पण साडी द्या. आणि बर का, संध्याकाळी तुमची दृष्ट काढून घ्यावा. ये पूर्वा, इतक्या घाई ना खाई चाललंयस? अगं, आजोबांना चहा हवाय. तुझ्या हातचं? हो, आणि आल्याचा. जा जेवण. ये सावकाश घे जरा. हा राहून दे, मी बघते. जा तू त्यांना चाय देऊ. आजोबा, चहा. पूर्वाचा आजचा चहा घेतला ना की एकदम उत्साह वाढणार बघा आता. आई, मला ना कधी एकदा देविकाला बघते असं झालंय. अगो, नाव काय घेतस? काकी होणार ना तुझी ती? अगं, पण मी अभिदाला तरी कुठे काका म्हणते. तुला कोणाला काय म्हणायचंय ना ते म्हण. सगळ्यांशी गोडच वागतेस तू. पण तुम्ही माझ्याशी वाईट वागलाय. मी? पूर्वा, नाहीतर काय बाबा.
आजोबा, अभिदाचं लग्न ठरवताना तुम्ही मला सोबत का नाही घेऊन गेलात? पूर्वा शांत बस. दत्ता असू देत रे. हे घे ग. रांगोळी काढायची राहिलीये. मी आलेच हा. अभिराम पेक्षा साखरपुड्याचा आनंद हिलाच जास्त झाला. तो आहे कुठे अभिराम? अभि काका, आज भारीच खुश दिसतंय कोणीतरी. पण काय रे, काय झालं? देविकापेक्षा उजवा दिसला पाहिजेस तू आज. आत्ता छान दिसतोय. काय नाथा उचलतो. ह्या काय आणलास पांडू? पाना कसली पाना? केळीची. तुमका नाही माहित? अरे तू काय विड्याची पानं आणून सांगितलेली ना? उगाच नाही तुका खुळा पांडू म्हणा. एक काम सांगितलं तर तो आपल्याला 17 कामाला लावं. जा आणि विड्याची पानं आण. कसली पानं आणची? कसली? तुम्ही मी बघतोय काय ते. इड्याची पाना. जाणार नाना कोणी काही जाणार नाही. याला तर तुम्हीच जाशाल. घरामध्ये शुभ कार्य आहे तो आपण एक तास बसला डोक्यात. काय साहेबांनी? ते नानाकडे बघ, नाहीतर माडीवर नेऊन ठेव. बघते. पूर्वा तू आज जा, तिकडे लक्ष देऊ नको. जा. हो नवरदेव, आता ते मोबाईल वर खेळणं बंद करा. साखरपुडा हा तुमचो. परमेश्वरा नाथा, ए नाथा, नाथा. काय नानू? हा हे बघ, आता माधव आणि सुनबाई येतील. त्यांची खोली नीट आवरून ठेवली ना? वय. हा आता सुखरूप पोहोचूक वही आणि वेळेत शुभ कार्य पार पाडूक वया. वय. विहिरीक आठवणीने नारळ दे. हा वय देतोय. जा. वय. आजी सांभाळून. स्पीड कमी ठेव जरा. हो ग मामा. अभिराम, नारळ याचं ठेव. हो ठेवा. सगळ्यांनी हात जोडा. अण्णा, घराणा घालूया ना? नाही नको, थांबा.
नाथा नाथा इलय इलय काय दीदीला नारळ दिलंस नाही लगेच देते चप्पल पूर्वा माधवला फोन करून विचार कुठपर्यंत पोहोचल अरे हळू आपण घरी व्यवस्थित पोहोचू ना. Don't worry, Dad. बा देवा महाराजा, आज तू गावची ग्रामदेवता कुलदेवता तसोच वास्तुदेवता तसोच तू महारिंगण रवळनाथ घेतो बा देवा. तसोच या गावचो बाराचो चाळो गावचो चाळो तसोच या चतुष्टमीचे रखवालदा. आज या गावचे मानकरी अण्णा नायक तुका सांगना करत. आज तेंचो धाकटो झील अभिराम ह्याचो साखरपुडो ठरयलेलो असा. तेव्हा तुका पानाचो इडो नारळ आणि गोडाचो मान ठेवलेलो असा. त्याच्यावर तू राजी जा आणि हा घडलेला कार्य पूर्ण कर. कोणी काय खोटा नाटा आणि आडकाठी हाडली असली तर ती पायाखाली घाल आणि ह्या कार्य तडीच ने आणि ह्या मुलाच्या संसारात फळा फुलांनी भर येऊन ह्याचो संसार सुखाचो जावचो रे महाराजा. हा पूर्वा बोल. हॅलो काका, हा कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? अगं आम्ही पोहोचतच होतो पण नेमकी गाडी बंद पडली ग. मग आता अजून किती वेळ लागणार? ती नवरी मुलगी पोहोचली का? नाही, पण घरात पूजा चाललीये, गाऱ्हाणा घालतायत. हो 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 पोहोचतोय, काळजी करू नको. हो हो हो. सुखी हो. सुखी राहो. कोणास ठाऊक, पण आज काहीतरी होणार असं वाटतंय. माधव, काहीतरीच आहे हे तुझं. काहीतरीच काय? अगं आज येताना 2-3 वेळा वाचलो आपण आणि आता गाडी बंद पडली आहे. मनाचे खेळ आहेत तुझे. हो हो. अगं म्हणजे आमच्यात याला शुभ समजतात. दॅट प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड. हो. येस. अरे वा वा, बस 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 बस, लवकर चालू कर गाडी. बघ, मी म्हटलं नव्हतं आपल्यावरचं संकट टळणार. अरे कितीही अंधश्रद्धा. अगं तसं नाही, आपलं म्हणतात. बस आता. हो हो, बसा बसा, चला. माधव, हो हो हो.
मालविकाच ना, अभिरामाची होणारी बाय. नव्या नवरीसारखी दिसलीस म्हणून ओळखलं. मी अभिरामाची बहीण छाया. तशी ओळख नाही आपली. मग नेऊक नाही मग लगीन ठरवताना अण्णांनी. तशी घरातले मग कशातच घेणत नाही. पण तू सुंदर दिसतस. हो माहित आहे, मी पण असं सजन गेलेलं आहे. डोकी रक्षदा पडले. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री गो गेलो माझं. तू हय हा आवर लवकर. अहो काहीच तरी यावा. काय झाला? आज काही कळत नाही हा. सकाळपासून माझं डावं डोळं फडफडत हा. मग काय? मग काय चांगलं नसतं हा. छायाताईंच्या लग्नाचा आठवता ना. लग्नाच्या दिवशीच नवरो गेलो. तेव्हापासून घरात काय शुभ कार्य नाही, लग्न नाही, पूजा नाही, काय नाही. आणि आज हा कार्य तर सकाळपासून माझं डावं डोळं फडफडता हा. सरिता काय हुवाचं नाही. गुरुवान घरान घातलं ना. तू आवर लवकर. आवडतंय पण काहीतरी होईत असं माका वाटतंय. अण्णांनो, हो अण्णांनो, पाहुणे इले. छाया, काय नार्वेकरांनो, नवी नवरी नायकांच्या घरात पहिल्यांदा प्रवेश करते, थेट आत कशी येते? नाथा, वय नारळ ओळून टाक. वय. नार्वेकरांनो, नवरी मुलगी असा ना, मग नथ खायचा. हो घातली होती, पण ती गाडीतच निघाली. थांबा घालूचीच ते करवली. कोणाक नेऊ केलंस रे बाबा? असे डोळे वटारून कित्या बघतस रे बाबा? जाणार जाणार. आजी सांभाळून. अरे बाप रे, 20 मिस कॉल. कोणाचे बघ आधी. दत्ता. हॅलो. हॅलो. हा बोल दत्ता. हॅलो. हॅलो. अरे बोल. अरे बोल. ऐकू घेत आहे? हॅलो. एक मिनिट. मी बाहेर येऊन बोलतो. जरा गाडी थांबव. हा हॅलो दत्ता. बोल पोचतोय. हॅलो बोल, ऐकू येते व्यवस्थित. बोल. अण्णा गेले. हॅलो माधव, ऐकतेस काय तू? अरे आपला बापूस गेलो. काय झालं माधव?
अण्णा गेले. अण्णा गेले? अरे काहीतरीच काय बोलतोय, नाना गेले असतील. नीट ऐकलंयस ना तू? अण्णाच गेले. अण्णा गेले? अरे बोल माधव, काहीतरी बोल. हॅलो हॅलो, अण्णा गेले आपले.